मंडळी, सेलिब्रिटी असण्याचे अनेक फायदे तोटे असतात. आज मात्र एका सेलिब्रिटीला त्याच्या ओळखीचा चक्क फायदा होणार आहे. कसा? चला तर बघूया पुढील प्रहसनात. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. अगं थांब, चालवतो ना मी. थांब, मध्ये मध्ये काय? आता कसं मी भजा तळताना मध्ये मध्ये हात घालून खाता तेव्हा कसं वाटतं कळतं का? काय लॉजिक आहे हे? ड्रायव्हिंग करतो ना, थांब ना जरा. मी काय बोलले की लॉजिक नसते. हो, थांब जरा आता. हा आरसा नेहमी तुमच्याकडे का असतो? आज मला माझ्याकडे अगं बिंडो, मागची वाहनं बघण्यासाठी असतो तो. चला. चला काय चला, भांग पाडण्यासाठी नाही येतो. अगं बाई, खरंच ना. मला पण गाडी शिकायची आहे. आधी साडी नीट नेसायला शिक. मला साडी नाही नेसता येत. अजिबात नेसता येत नाही. परवा सुमीच्या लग्नात काय नेसली होतीस? काय नेसली होती? कवर घातलेलं वॉशिंग मशीन दिसत होती. अत्ती करता तुम्ही, अत्ती खरंच हे अत्ती बघितलं करता. ते सांगतोय तुला. काही बोलू नका उगा. तुमची ना नजरच मेली आहे. माझी? काय छान छान साडी होती ती. तुम्हाला ना काही सुंदरच वाटत नाही हो हो, आजकाल. काय सुंदर आहे माहितीये. हिने अनेक वर्ष बघतोय तुझं. राहू द्या. मी पंक्तीत जेवण वाढत होते ना, ते सुमीचे सासरे असे एक टक माझ्याकडेच बघत होते. हो, कारण तुझा पदर त्यांच्या वरणाच्या वाटीत होता. ही कोण बाई आहे, वरणात तिचा पदर आहे म्हणून बघत होते तुझ्याकडे ते. आता ते वरण भात खाणार का पदर भात खाणार ते सांग त्यांना. लक्षातच आलं नाही म्हणून माझ्या पदराचा कोपरा तो ओला झाला होता. मग तुला काय वाटलं कातळ येतो पाणी फुटायला त्याला? काय बोलशील अत्ती ना. करता हो खरंच तुम्ही. हो, हो. सगळ्यावर उगाच छान दिसत होते मी एकदम. हो, हो. एकदम छान दिसत हो होते. हो हो. आहेराची लिस्ट बनवायला बसले होते ना स्टेजवर. अख्खा हॉल माझ्याकडेच बघत होता. हो, मी पण लांबून बघत होतो ना. शेजारचा मला म्हणाला, तू बस शाल पांघरलेला वॉचमन. अशी बसली होतीस तू अशी. बोला, मलाच बोला तुम्ही. अगं नाही, असं नाही बघ, मस्करी करतोय सतत ग. मलाच बोला. मी काय तुमच्यासारखी सेलिब्रिटी नाहीये ना. अगं तसं नाही म्हणत आहे मी मी. काय बिचारी गरीब घरातली साध्या घरातली जाडी भरडी. मला वाईट वाईट अगं बोलत तसं नाही ग तू. तुमच्यासारखं. हे नको आता, हे परत सुरू जाऊ कर. द्या. आता काय मी तुमच्या त्या पार्ट्यांमधल्या स्कर्ट घातलेल्या मुलींसारखी नाहीये ना. नाही शोभत मला गांजा धरम. कुठला गांजा धरम, कांजीवरम? अरे काय घालते? कोण गांजा धरम करणार आहेस तू? गांजा धरम करायला सतत माझ्या चुका काढत बसा फक्त. मला अगं नाही मग तू बोलायचं. चुकू नकोस ना. तू आयुष्यात नाही चुकू बोलायचं. नकोस ना. एवढी वर्ष माझ्या बरोबर राहतेस, मला बघतेस ना तू. गुण नाही पण वाण तरी लागू दे. मी आयुष्यात एकदा तरी चुकलोय का मला सांग? चुकलोय का? आत्ता चुकलात. काय झालं? सिग्नल मोडलात. अरे बापरे, हरकत नाही, चल. सतत अरे मला मोडला तर वाईट मोड. बोलत असता. काय- गाडी बघून चालवायला काय होतं काय होत तुम्हाला? नाही का? मोडला तर मोडला, बघू आपण. मी पोलीस बोलवतोय. बाजूला घ्या. टेन्शन घेऊ नको. गप्प बस जरा, थांब जरा. बाजूला घ्या. मी आता काय? बघतो. थांब थांब जरा, 1-2 मिनिट थांब. मला ओळखतात. दी समीर चौगुले मी. तुला माहिती आहे ना? टेन्शन घेऊ नकोस तू. अरे ओळखतात आपल्याला. नाही, फोटो बिटो दिला. गप्प बस तू, फक्त शांत बस. मी कसं ओळखलं नाही तर टाकायचं? काय करणार? ओळखणार मला. अख्खं महाराष्ट्र ओळखतो मला. नको टेन्शन घेऊ. गेले पैसे सोडणार गेले, आपल्याला. तर ये मेलो आपण मेलो. ये. नमस्कार साहेब. आई शपथ. होय. बोललो तुला. समीर चौगुले. हा. आई शपथ समीर चौगुले. नमस्कार नमस्कार. होय, बाबा 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 बाबा. मी लय फॅन आहे तुमचा. Thank you, thank you. ते तुमचं हे आहे ना कॉमेडीची जत्रा. नाही महाराष्ट्राची हास्य जत्रा. हा हा. आर लय बघतोय आम्ही. हो. मला 5-5 मिनिटाचा ब्रेक मिळाला ना, हा. काढून काढून तुमचंच बघतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. लय आवडतंय मला. थँक्यू सर, थँक्यू. अरे तुम्ही पण असता. नाही 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 नाही, त्या असतात पण त्या माझ्या बरोबर घरी असतात. बायको आहे माझी, ती माझ्या बरोबर घरी असतात त्या. हे मी बायको आहे त्यांची. बाय बाय. हे नाही ग, मंगळसूत्र दाखवतात. हे काय दाखवतेस तू? काय? नको ना, थांब ना जरा. 4 चौकात असं नको ना वागूस. माझ्याशी असं बोलू नका. तुम्ही लय खरं? कॉमेडी आहे. हो हो. हा? तुम्ही लय कॉमेडी आहे. अरे नाही कॉमेडी. काय तुम्हाला बघितलं तरी हसा येते. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. अरे रे तुम्हाला सांगतो ना, दौरा 1 नंबर आहे तुमचा. बसलो कॉमेडी करतात. मी घरून डब्बा देते ना. हे काय लॉजिक आहे तुझं? तू घरून, अरे नको ना तू बोलूस. घरून डबा देतेस म्हणून मी कॉमेडी करतो. ओय, साहेब, थांब साहेब, नको बोलूस ग तू. सांगितलं मी बोलतो चौगुले साहेब. येस येस सर. इकडे कुठे? आहे ते MH मॉल आहे ना समोर. इकडे आलेलो जरा शॉपिंगला. शॉपिंग करूया म्हटलं यांना सुट्टी आहे तर. साहेब
एक फोटो काढू का येस वाय नॉट प्लीज काढा काय माझी पोरगी आहे हो 2 वर्षाची पोरगी आहे संगी. संगी काय हाऊ क्यूट करते? हाऊ क्यूट तुमचा कार्यक्रम लागला ना टीव्ही पुढे अशी उभी राहती तुम्ही आला का नाही चटा चटा कपाळावर मारती. तिला लय आवडतंय म्हटलं संगे अरे तो काय का टीव्ही आहे तो टीव्ही तो म्हणते नाही मला आवडतं. तिला म्हणलं आपला पप्पा काकाला भेटल ना तेव्हा मारल कपाळावर. मारू का एवढं ती एक जरा मार पुरीला बरं वाटेल तिच्या मार्फत असं. हो नाही नाही एकदम असं ऑड वाटतं ना असं तर तिला एकदम बरं वाटेल हो नाही रस्ता- मारू द्या पोलीस आहे मारू द्या. मारू का अरे पण ऑड वाटतं ना हा एकदा मग असं वाटतं. आयला संगी आय शपथ. आय शपथ. साहेब हा, नाही अरे नाही वेड्यास माझी पोरगी लय खुश होणार आहे संगी लय खुश होणार आहे. अहो व्हिडिओ कॉल लावून लाईव्ह मारून दाखवा ना अजून मजा येईल तिला. मारलं ना ऑलरेडी मला आता अजून एकदा कशाला पाहिजे. छोटी आहे अगं पण छोटी आहे म्हणून एकदा मारलंय त्यांनी मला. पोलीस ए बाईक संगीला फोन दे संगीला फोन दे. ए संगे ही बघ कोण आहे हे बघ कोण आहे काकाला वळाक. हॅलो नाव काय संगी संगी हॅलो संगी हॅलो हे आवडतात ना काका तुला हा. इधर एक मिनिट हा घोडे. कपाळावर मार तू बघ तुला आवडतंय ना आता बघा इथं बघा 1 मिनिट तिला लय आवडते. मग सळचं थोडं कमी मारा. हे बघ ए घेणारे ए संगे अगं असं काय करते मारतोय तेव्हा माग कुठं बघती का इकडं बघ. तिने बघितलं नाही हा? एक वेळ इकडं बघा इकडं बघ हे बघ काकाचं कपाळ हसत्या केवढी खुश झाली ऐको घोड्या. असं मारलं की हसती होय असं मारलं की हसती. मजा आली पण खूप छान वाटलं. ऐ, फोन ठेव नाही चिडत नाही. नाही ओके येस पप्पा ड्युटी वाय पप्पा ड्युटी वाय नंतर करतो हा आणि तू काकाला घरी आणतो. नाही पण थँक्यू व्हेरी मच. अरे नाही पाय नाही पडायचा. हा जो आनंद तुमच्या मुलीला झालाय मला बघून तो माझा आनंद आहे. नाही खरं आहे एक फक्त फोटो काढायचा आहे मला. Oh, yes, why not, why हा? not? हा. तेवढं, हा? येस इथं बा, इथं. अरे नाही गडबडू नका शांतपणे करा हे करा हा चलो थँक्यू व्हेरी मच. ग्रुपवर टाकतोय मी. हो टाका Send. सर थँक्यू व्हेरी मच. खूप म्हणजे खूप बरं वाटलं साहेब तुम्हाला भेटू ना. हा भेटू असं हा बोलो साहेब. साहेब तेवढं फक्त जाता जाता तेवढी पावती फाडून जा. काय मंदिर वगैरे बांधताय की काय. पावती कसली नाही हो. कसली पावती. लय कॉमेडी करते म्हणून तुमचं काढून बघतोय मी मला लय आवडतं. ही माणूस मारणार आहे मला एक दिवस. चलो साहेब नाही हो ती पावती फाडा की. कसली पावती. अहो ती मंदिराची नाही तुम्ही आता सिग्नल तोडला ना त्याचे 500 रुपये दंड. पण आता ओळखलं ना तुम्ही मला म्हणजे म्हणजे अख्खं जग ओळखतोय समीर चौगुल्याला. बरोबर. याचं पांघरून घेऊन आला असतं ना तरी म्हणलं असतं ए सुमार्या चौगुल्या. ते नमा बरोबर करताना तुम्ही सुमार माहिती आहे, मला नको सांगू. मला माहिती आहे तेच मला काय सांग मीच करतो ना ते मलाच काय सांगतेस तू. साहेब, थांब ना जरा. हो, तुम्ही साहेब. त्यांच्या 500 पण तुम्ही रुपये आता फोटो सुद्धा काढलेत ना माझ्या बरोबर म्हणजे मग आता हा नाही खरंच थँक्यू. आहे. आणि काय सेलिब्रिटी असते तो साहेब हा. ती आहे आकडे त्यातले फोटो नाही देत लगेच. हा. तर माग इथं कसं इथं सिग्नलला गाडी थांबती ना तेव्हा अरुण कदम आले होते. म्हटलं हो फोटो द्या की आल्या फोटो द्यायला हा. आले. खांद्यावर हात टाकलं तर चिडले हो. त्यांना नाही आवडत खांद्यावर हात टाकलेला. नाही पण फोटो काढला त्यांनी. अच्छा हा तर त्याने फोटो काढ ती पावतीची फक्त 500 रुपये फाडा. ते आपल्याला सिग्नल तोडला का तुम्ही. ठीक आहे, आता काय होऊन झालं ना त्याच्यात नाही म्हणजे असं म्हणजे एकदा मला मस्त हे केलं सुमेहरचे संगीचे हे मारून 3 वेळा म्हणे होऊन जाईल तर हा चलो हा चालतंय की द्या की 500. मग तुमच्याकडे कॅश नाही का. कॅश नसेल तर कार्ड द्या कार्डानं पण करू आपण. हाय द्यायला लागतात रे. ठीक आहे किती 500. ओके साहेब मी पावती देतो तुम्हाला थांबा. हा चौगुले अरे घेतले यार सगळे घेतलं यार पैसे. सगळे माझ्यासमोर टेंग्या मारत होतात ना मोठ्या. दी समीर चौगुले बरोबर आहेस तू काही होणार नाही. तुमचं सेलिब्रिटी पद होतं ना उतरताना असं ते आता कुठे गेलंय नाक्यावर तंबाखू म्हणायला गेलंय. शानपणा करू नको साहेब दर वेळचं हो. तुमच्यात. हाय पावती जरा ही. हो. पावती ठेवा येतो हा?
चालतंय निवांत या हा परत आलात तर कळ पिवसी आहे ना गाडीची हो आहे पिऊ हा. चालतंय हे बघा हे सगळे पेपर्स आहेत गाडीचे अरे 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 यार ही आहे. चांगलंय चांगलंय का दिलंस त्यांना मी सांगितलं होतं ना आहे म्हणून तू त्यांनी देतेस का मागितलं ना म्हणून दिलं. अरे पण आता मागितलं पोलीस म्हणून आहेत ते, द्या. मला भीती वाटते. आय शपथ होय आहे. चौगुले साहेब हा. ती तुमची पिवसी एक्सपायर झाली हो हा दे करून घे तुम्ही नाही नका करू. ती करच हा, पिवसी करच करून घेतो येस पण ह्याचा दंड भरावा लागेल 500 रुपये 500 रुपये अरे पण नाही नाही पिवसी एक्सपायर झाली आहे ना नाही ही ती सिग्नल तोडला त्याची हा. ही 500 रुपये पिवसी एक्सपायर झाली त्याची अरे हा असं आपले यार काय कसं केलं परत करा अरे आता काय याच्यात असं आय, शपथ काय? सीएम केलंय सीएम काय सेम केलंय ते तुम्ही करताय ना मी आहे मुमकिन मॅम आता कसं करायचं नाही 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 सीएम केलंय अहो ते वेगळं होतं हे वेगळं होतं त्याचं काही संबंध नाही नाही सीएम केलंय अहो खरंच सांग अरे तुमचं मी सांगतोय काय मला माहित आहे पाठ आहे मला काढून काढून बघतोय 5-5 मिनिटाला मी. मला माहित आहे अहो तसं नाहीये हो तसं आहे तुमचं ते अजून एक आहे बघा ती तुम्ही येता ना रसिको हं? यार एवढं रसिको क्या है पीयूसी 1 रुपए का फोन डाल के कान पे फोन लगाने का ये है पीयूसी ये पीसी हुए हा घ्या मस्त हा घ्या टीव्हीवर करू एपिसोड अख्खा हा घ्या म्हणतो तर गप्प बस ना चांगलं करतोय ना. रसिको क्या है पीयूसी ये पीयूसी है रसिको ये पीसी भी है इतकं हा पिशवीचं इतकं आवडलं तुला विनोद? थांब ना गटर इथे पुढचं आहे का बरं का वहिनी. ये नुसती पिशवी नाही आहे रसिको ये लेदर की पिशवी भी है रसिको साहेब आता- रसिको को मेरे मांगो के अंगों को सांगो में तुमचं ते आहे ना रोचन मजनू ते करतोय तो. काय सांगतेस काय डोक्याने म्हटलो मला माहितीच नाही जणू काय मीच करतो मला काय सांगतेस ग झालेलंच मला काय सांगते हे कुठलं आलंय तू येडं करता येडं थँक्यू व्हेरी मच मी मरणार आहे ह्या माणसामुळे मला माहित आहे मी मरणार आहे ह्या साहेब माणसामुळे ऐका ना ऐका तुमचं हे जे पाणी येतंय. तुमचं जे हास्य आहे ना तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे इमानदारीत सांगतो देव नाही नाही माणूस नाही नाही, पाय नाही पडत हा आय, शपथ. चला चला हं? हा, तेवढं चला. फक्त ते द्या हा? काय काय तुमचं पीयूसी एक्सपायर झालेलं आहे ना अरे. त्याचं 500 रुपये तेवढं तुम्हाला द्यावं लागतील अरे मी काढतो ना मी जाताना काढतो ना हा ती काढा की तिकडे कोपऱ्यावर तुम्हाला मिळेल काढून पण 500 रुपये दंडाचे द्यावे लागतील आहे पण ते द्यावं लागतील ड्युटी आहे हो मी गुन्हा केलाय म्हटलं दंड घ्यावा लागेल का नाही हा ही 500 सहाशे ना नाही 500 हा इकडे या, इकडे. अरे हा माणूस पावती देतो जाऊ नका पावती हा, देतो. नाही, नाही, हो, हो. सगळं म्हणजे घेतो यार पैसे हा माझ्याकडून परत माझ्या घरच्यांसमोर ना शहाणपणा करा. आम्ही सेलिब्रिटी लोकांचं ना वेगळं असतं तुम्हाला नाही कळणार. सेलिब्रिटी लोकांचं वेगळंच असतं कळलं आमचे सूत्रच आयुष्यातले वेगळे असतात मॅचच करू शकत नाही तुम्ही तिथे फालतू विनोद तू असतेस काय आर चौकात माझ्याशी कसं बोल. साहेब हा. इधर आहे 1 मिनिट हो हो तुमची बेल. आहे, मला माहिती आहे दरवाजा उघडा की इथं गंमत आहे काय दरवाजा कुठला उघडा की उघडा गंमत आहे काय उघडा ना, कुठला दरवाजा उघडा उघडा ना. आवाज करू नका. गप काय? आवाज करा. बोला सर काय शिवाली मी काय ऐकलंय ती खरं आहे का ए शिवाले बेने मी जे ऐकलंय ती खरं आहे का म्हणजे तुझं लायसन एक्सपायर झालंय शिवाले ती खरं आहे का हं? अशी नाही ऐकायची तू थांब पट्टा काढ तू तुझ्या लायसन एक्सपायर झालंय तुमचं लायसन फार मस्त गेलं मस्त 1000 रुपये काढा 1000 रुपये काढा 1000 रुपये काढा
1000 रुपये काढा, 1000 रुपये काढा. चौघांचं एकत्र एकाने केलं किती भारी करता. पुढच्यात लय गंमत आहे. मी सांगितलंय की 1000 रुपये काढा. खूप मस्त करतात ते, तुमच्यापेक्षा मस्त करतात. लायसन्स बरोबर हिला पण जप्त करा ना जरा. थांब ना जरा. साहेब हे मला खूप आवडलं. का अप्रतिम केलंय तुम्ही. पण हे आपण म्हणतो ना नेहमी पोलिसांमध्ये सुद्धा एक कलाकार दडलेला असतो. हे तुम्ही प्रूव्ह केलंय साहेब. हा चलो साहेब. ओके ना. ओके साहेब चलो. नाही ही 1000 रुपये काढा लायसन्सचं. ही तुमची PUC ची पावती. साहेब यार तुम्ही मला असं करता यार तुम्ही. हे दर 5व्यांदा झालं ना यार. 500 दिले ना यार तुम्हाला. मी असं का करता यार तुम्ही. यार पैसे घेतो यार. सारखे पैसे घेतो. काय करायचं यार आता. तुम्हाला ना उगाच वाटतं 4 माकड चाळे केले की झालात बादशाह कॉमेडीचे. काही नाही ओळखत कोणी तुम्हाला. 1 मिनिट. परवा आपण हॉटेलमध्ये गेलो होतो. 1,500 बिल झालं. घेतलं आपल्याकडून. घेतलं ओळखलं म्हणून घेतलं नाही ना. बिल नाही घेतलं पण त्या बदल्यात काय काय करून घेतलं. 40-50 फोटो काढून घेतले. ते अशी ती टोपी घालून पधारो मारे हॉटेल असे बाईट्स करून घेतले आणि ते लावले हॉटेलमध्ये. असे आवाज रेकॉर्ड करून घेतले. हो. स्क्रीनवर फोटो लावलाय तुमचा आणि लहान मुलं येऊन असं इथे मारतात. तुमचा आवाज येतो. असं सगळं केलंय. मला बावळट म्हणताना खरे ना बावळट सेलिब्रिटी तुम्ही आहात. नीट बोल. चौगुले साहेब इकडे या. याला तुम्हाला बघितलं तरी हसायला येतंय. ए किती झाले बोल. चला किती झाले बोल. ही घ्या ती पावती करून दिली आधीच. लायसन घ्या. 1000 रुपये द्यायचे. भेट मला घरी. लय हसतो ते माणूस. उचल चल. नीट बोला. मी नाही बोलणार. पावती दिली बरं का. हा, दे. साहेब चल. ओ साहेब काय आहे? 1 मिनिट. काय अहो काय नंबर प्लेटचा 1 नंबर पडलाय. 600 रुपये भरावे लागतील. हो खूप झालं हो तुमचं. सारखं मगच बसून चाललंय यार. फोटो काढून घेतले. तुमच्या संगीशी बोललो. हे आवडतं ते आवडतं. सो लोचन मजनू आवडतो आणि सगळे पैसे घेते माझ्याकडून. बोलू नका. हा मग चिडू नका म्हणजे घ्यायला काय अर्थ आहे यार. नाही साहेब तसं नाही. म्हणजे फॅन आहेच किंवा तुमचा. फॅन आहे म्हणून तर सगळं चाललंय. हे बघा लक्षात घ्या. फॅन आहे घरी चला जेवाय वाढतो. माझ्या बायकोला सांगून वहिनींची ओटी भरतो साहेब. पण इथं गुन्हा केलाय ना दंड तर घ्यावा लागेल का नाही. आहे का नाही. काय होतंय ना साहेब आपल्या देशाची एक खंत आहे. आपल्याकडचे ना काय सेलिब्रिटी आहेत त्यांना असं वाटतंय की तिनं देशात कुठला बी गुन्हा करू शकतात. त्यांच्यात कॉन्फिडन्सच आलाय तो. म्हणून कुठला पण गुन्हा सराईतपणे करतात. नुसतं त्यांच्यात नाही बरं का. राजकारणी असतील, लँडलॉर्ड असतील, ती बिझनेसमॅन असतील, राजकारण्यांचे पिद्दे असतील. सगळ्यांना वाटतं या देशात आहे ना आपलं कोण वाकडं नाही करू शकत. त्याच्यामुळे ते बिनधास्त गुन्हा करतात. पण तसं करून नाही चालायचं ना. काही लक्षात घ्या साहेब. वर्तमानात आणि भूतकाळात अशा लय लोकांना आपण पाठीशी घातलं आणि त्याची लय उदाहरणं आहेत. त्याच्यानं देशाचंच नुकसान होणार आहे असं मला वाटतं बाबा. म्हणून मी ठरवलेलं आहे आपण देशाला नाही सुधारू शकत म्हणून मी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. मी ठरवलेलं आहे. मी निर्णय घेतलेला आहे. मी भ्रष्टाचार करणार नाही. मी स्वतःपासून सुरुवात करीन. तुम्ही पण स्वतःपासून सुरुवात करा. अख्खा देश बदलेल. मी लिहून देतो तुम्हाला साहेब. आता पुढं कुणी पण आला ना माझ्याकडे मी त्याला म्हणेन शान्या द सेलिब्रिटी समीर चौगुले मला फाईन देतोय रे तू कोण आहेस त्याच्याकडनं पण घेईन मी. मग तशी तुम्ही थोडी चिडचिड केली पण फाईन दिला बरं का मला पूर्ण. याचे 600 रुपये पण द्या आणि मिटवून टाका. हा चांगले ते तसे. 1 नंबर माणूस आहे तो. मला लय आवडतोय. 100 अजून द्या. देतो ना. काढायला एकाच वेळेला कशी निघते. थांबा ना. कॉमेडी लय करतात. ठीक आहे. नाही थांबा पावती घेऊन जा. पावती हा हे घ्या. हा पुढे कुणी अडवलं तर सगळं दाखवा पावतीचं म्हणजे कुणी अडवणार नाही परत. येतो चला या. चौगुले साहेब जाता जाता एकदा ते उंदीर सराडा पकडींगो करून दाखवा. उंदीर सरडा पकडींग होणार रे. उंदीर मांजर पकडींग. अरे चला यार, चला. आवती करा. व्हॉट अ परफॉर्मन्स. वा जबरदस्त. बघूया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे यावर. अप्रतिम. समेत तुझ्यासाठी टाळ्या. जोरदार टाळ्या. म्हणजे तू नट किती उत्तम आहे काही वेगळं सांगायची गरज नाही पण तुझ्या लिखाणासाठी या टाळ्या होत्या. अप्रतिम लिहिलंस. अप्रतिम आणि खूप उत्तम मेसेज दिला गेला. फॅन्टॅस्टिक. मजा आली. सई ईशा मला असं वाटतं की तुझं कॅरेक्टर असं असलं तरी त्याला एक गोडव्याची झालर होती आणि ती खूप महत्वाची आहे. मला एक वाक्य खूप आवडलं. तू काहीतरी म्हणालास आणि ती म्हणाली मग मी डबा देते ना. हे माझ्या आईचं वाक्य आहे. आय एम नॉट किडिंग. आणि मला असं वाटतं जिथे जिथे
लॉजिक सापडत नाही तिथे मायेचं लॉजिक असतं आणि हे खरं आहे आणि हे जाणवलं प्रकर्षाने, मजा आली त्यांनी. पीपी किती जेन्युइन परफॉर्मन्स, म्हणजे किती जेन्युइन, फार मजा आणलीत, खूप मनोरंजन केलं. मनोरंजनाबरोबर काही धडे दिलेत, काही पिना मारल्यात, त्या करेक्ट बसल्यात सगळ्यांना. महाराष्ट्राला पण करेक्ट बसल्या असतील अशी मी आशा करते. सुंदर. थँक्यू.